नमस्कार, वेलकम टू अवर चॅनल सिव्हिल इन्साइट. तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून एन्व्हायरमेंटच्या कंप्लीट नोट्सचं रिव्हिजन करणार आहे. तर आपली BNC एक्झाम जवळ आलेली आहे, त्या एक्झामच्या अनुषंगानेच आपण हा व्हिडिओ कंटेंट बनवत आहे. तर विदाउट एनी फर्दर इन डिले लेट्स गेट स्टार्टेड. तर आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये वॉटरचे ट्रीटमेंट प्लांट आपण जे तयार करतो ते मेजर करण्यासाठी म्हणजे डिझाईन करण्यासाठी 3 मेथड्स असतात. फर्स्ट अरिथमॅटिक इन्क्रीज मेथड, जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड आणि तिसरी येते इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड आणि चौथी जी काय आपण जास्त यूज करत नाही ती म्हणजे लॉजिस्टिक कर्व म्हणजेच काय तर यस कर्व मेथड. तर अरिथमॅटिक इन्क्रीज मेथड ही कुठे यूज केली जाते तर ओल्ड सिटीमध्ये आणि काय जी कंटिन्युअसली कॉन्स्टंट रेटने त्याची पॉप्युलेशन वाढत असते. फॉर एक्झाम्पल मुंबईसारखी मोठी सिटी, ओल्ड सिटी जिथे कॉन्स्टंट रेटने म्हणजेच ओल्ड सिटी आहे ती आणि कॉन्स्टंट रेटने तिथे पॉप्युलेशनची इन्क्रीज होते. तर त्याचा अरिथमॅटिक इन्क्रीज मेथडचा फॉर्म्युला आहे PN = P0 + NX बार. तर त्याच्यामध्ये इयर दिलं जातं, पॉप्युलेशन दिलं जातं. फर्स्टली इयर लिहून घ्यायचं, त्याच्यानंतर पॉप्युलेशन लिहून घ्यायची. सिम्पली सगळ्या दोन जी पॉप्युलेशन आहे त्याचा डिफरन्स घ्यायचा आणि त्याचं समेशन घेऊन डिवाइड बाय 3 घ्यायचं. जी काय कंटिन्युअसली एक रेट येतं त्याला P0 + NX n तिथे घेऊन त्याला मल्टिप्लिकेशन करायचं. P0 म्हणजे अगोदरची पॉप्युलेशन आत्ताची, n म्हणजे कोणत्या डिकेडनं पॉप्युलेशन फाइंड करायचे ते टाकायचं. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन करून सिम्पली आपण आन्सर काढू शकतो. त्याच्यानंतर दुसरी मेथड येते जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड. तर ही कुठे वापरली जाते तर रॅपिडली डेव्हलप्ड सिटी म्हणजेच काय तर नवीन सिटी जिथे कंटिन्युअसली फास्टमध्ये ग्रोथ होते, एकदम फास्टमध्ये. म्हणजेच काय तर चंदीगडसारखी सिटी जी रॅपिडली डेव्हलप्ड सिटी आहे. त्याच्यानंतर तिथे काय दिलं जातं तर युनिफॉर्म इन्क्रीज मेथड ह्यालाच म्हटलं जातं आणि कंपाऊंडिंग मेथड असंही म्हटलं जातं. त्याचा फॉर्म्युला आहे PN = P in bracket 1 + R divided by 100 raised to n. तर त्याच्यामध्ये इयर लिहून घ्यायचं, पॉप्युलेशन लिहून घ्यायची. त्याच्यानंतर इथे कसं काढायचं अरिथमॅटिक 1 लिहून घ्यायचं. ह्या 2 पॉप्युलेशन आहे बघ 7000 आणि 5000 ती हायच उचलून घे. त्याच्यानंतर काय दुसरी पॉप्युलेशन 4000 8400 वजा 7000 ती इथे उचलून घेऊन इथे लिहे किती आलं 1400 आलं. त्याच्यानंतर काय ह्याचं पर्सेंटेज काढायचं म्हणजेच काय आलेली जी 2000 व्हॅल्यू आहे त्याला डिवाइड बाय 5000 करायचं आणि पर्सेंटेज येऊन जाते. पुढं पण तसंच आलेली वजाबाकी 1400 डिवायडेड बाय 7000 = 20%. आता हे 20% आणि हे 40% ह्याचं पर्सेंटेज काढायचं म्हणजेच काय पर्सेंटेज ती आलं 30%. नंतर इथे काय लिहिले PN = 8400 in bracket 1 + 30/100. हे 30 म्हणजे हे टक्के लिहायचं आणि ते रेजला आहे ती म्हणजे कोणत्या डिकेडने आपल्याला ती व्हॅल्यू काढायची आहे. ती व्हॅल्यू ह्यात टाकायची, ॲन्सर येऊन जाते. लक्षात ठेवा अनेकदा फॉर्म्युला काय PN = P in bracket 1 + R divided by 100 raised to n. कळतंय? सिम्पली फॉर्म्युला आहे, लक्षात राहू शकतं. त्याच्यानंतर पुढं काय दिलं तर इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड. आता इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथडमध्ये काय दिलं असतं तर सिटी दिलेली नसते, कोणत्या सिटीचे आपल्याला व्हॅल्यू काढायचे तीच दिलेली नसते. म्हणजेच काय PN = P0 + NX बार + n in bracket n + 1 divided by 2 आणि into y बार. आता ही ह्याचा फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, बाकी काय करायची गरज नाही आहे. ठीक आहे. आता तरी पण एकदा सांगून टाकतो पॉप्युलेशन कंटिन्यू घेऊन घ्यायचे, कोणता इयरला किती पॉप्युलेशन आहे. त्याच्यानंतर सेम अरिथमॅटिक सारखं ह्याचा दोन्हीचा डिफरन्स इथे लिहून घ्यायचा. नंतर पुढच्यामध्ये आणखीन काय करायचं तर डिफरन्स इथे घ्यायचा. नंतर इन्क्रीज पॉप्युलेशन जे आपली पहिले समेशन आहे त्याचं डिवाइड बाय म्हणजे अवरेज काढायचं. नंतर अवरेज म्हणजे ह्याचा दोन्हीचा डिफरन्स ह्या दोन्हीचा अवरेज घ्यायचा. एक्सची व्हॅल्यू आली, वायची व्हॅल्यू आली, तीच व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये टाकायची. इथं आहे ते एक्स,
इथं आहे ते y. फॉर्म्युला टाकून आपण त्याची व्हॅल्यू काढू शकतो. कन्फ्युजिंग होत असेल तर जस्ट फॉर्म्युला लुकअप करा, आपल्याला ॲटोमॅटिकली सगळं समजून जाईल. ओके, कळतंय? ओके, नाव फर्दर मुव्हिंग टू द नेक्स्ट कन्सेप्ट. त्याच्यानंतर चौथी मेथड आहे लॉजिस्टिक कर्व. म्हणजेच काय तर यस कर्व. तर त्याचा फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू PS डिवायडेड बाय 1 प्लस MLN_n_t. हा लॉजिस्टिक कर्व मेथडचा फॉर्म्युला आहे, आपल्याला लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट, मोस्ट म्हणजे खूपच मोस्ट, ती म्हणजे वॉटर डिमांड. वॉटर डिमांड म्हणजे काय तर वॉटर डिमांड फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय तर IS 1172. ह्याच्यामध्ये 1963 आहे तो ओल्डसाठी आहे आणि 1993 आहे IS कोड तो न्यूसाठी आहे. त्याच्यानंतर ड्रिंकिंगसाठी आपण किती पाणी वापरतो तर 5. कुकिंगसाठी किती वापरतो तर 5. बाथिंगसाठी आपण वापरतो 55 लिटर. त्याच्यानंतर क्लॉथ वॉश म्हणजे कपडे धुवायसाठी आपण वापरतो 20 लिटर. नंतर युटिलिटी वॉश म्हणजे काय सांडपाणी वगैरे असल्या सगळ्या गोष्टी ते असतं 10. नंतर हाऊस वॉश त्याच्यासाठी आपण वापरतो 10. त्याच्यानंतर आहे फिशिंग वॉटर क्लोजेट त्यासाठी आपण वापरतो 30 लिटर. तर अशा पद्धतीनं टोटल वॉटर फ्लशिंग सिस्टीम विदाउट फ्लशिंग सिस्टीम जर असेल तर डोमेस्टिकसाठी आपण 50 ते 60% आपण टोटल वॉटर कन्झ्यूममधून वापरतो. म्हणजेच काय तर 135 LPCD म्हणजे एका माणसाला 135 लिटर एवढं पाणी लागतं. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल अँड कमर्शियलसाठी 20 ते 25% लागतं. म्हणजेच काय तर 70 LPCD. आपण बघू शकतो की घरगुती पाणी जे लागते ते मोस्ट म्हणजे जास्त प्रमाणात लागत असतं. त्याच्यानंतर पब्लिक यूजसाठी किती लागते तर 5 ते 10% म्हणजेच काय 10 LPCD. त्याच्यानंतर लॉसेस अँड थेफ्ट असतील तर 10 ते 20% म्हणजेच काय 55 LPCD. तर टोटल आपले जे वॉटर सिस्टीम आहे त्याच्यामध्ये टोटलमध्ये 270 लिटर हे पर LPCD आपल्याला लागतं. ठीक आहे, कळतंय? त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे फुल फ्लशिंग सिस्टीम. म्हणजेच काय हाय इन्कम ग्रुप आहे म्हणून काय जास्त पैसे कमवल्यात म्हणून काय लय पैसा त्यांच्याकडे म्हणून काय जास्त पाणी पण लागते हो ते त्यांना. त्याच्यानंतर म्हणजे डोमेस्टिक असेल तर 200 LPCD लय पैसा असेल तर, आणि कमी पैसा असेल तर 135 LPCD. आता ह्यात डिफरन्स काय तर लय पैसा असेल म्हणजेच काय त्यांचं जास्ती प्रमाणात वॉटर ते कन्झ्युम करतात. जास्ती म्हणजे नळाला पाणी सोडणं वगैरे या सगळ्या गोष्टी जास्त वापरतात ते लय पैसा असेल तर. ठीक, कमी पैसा असेल तर बचत असते हो, पैशाला किंमत असते. डोमेस्टिकसाठी 200 आणि लो इन्कम ग्रुपसाठी 135 LPCD. हा पण एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर लॉसेस अँड थेफ्टसाठी 55, पब्लिक यूजसाठी सेम 70. तर टोटल USA मध्ये 340 LPCD एक माणूस यूज करतो आणि भारतामध्ये 270. हा पण डिफरन्स तुम्ही यूज करून घ्या. त्याच्यानंतर मॅक्झिमम डेली डिमांड काढायचा फॉर्म्युला काय मॅक्झिमम डेली डिमांड इज इक्वल टू 1.8 इंटू अवरेज डेली डिमांड. मॅक्झिमम डेली डिमांड इज इक्वल टू 1.8 इंटू अवरेज डेली डिमांड. मॅक्झिमम हावरली डिमांड इज इक्वल टू 1.5 इंटू अवरेज डेली डिमांड ऑफ मॅक्स डे. त्याच्यानंतर मॅक्झिमम हावरली डिमांड इज इक्वल टू 2.7 इंटू अवरेज हावरली डिमांड पीक हावरली. त्याच्यानंतर मॅक्झिमम वीकली डिमांड इज इक्वल टू 1.48 इंटू अवरेज वीकली डिमांड. त्याच्यानंतर मॅक्झिमम मंथली डिमांड इज इक्वल टू 1.28 इंटू अवरेज मंथली डिमांड. तर हा लक्षात ठेवायसाठी पहिल्यांदा आपण मॅक्झिमम हावरली डिमांड घ्यायचं. मॅक्झिमम हावरली डिमांड इज इक्वल टू 1.5 इंटू अवरेज हावरली डिमांड. डे असेल तर 1.8 इंटू अवरेज डेली डिमांड आणि वीक असेल तर 1.48 अवरेज डिमांड. आणि मंथ काय झालं तर वीकपेक्षा खूपच लई लांब झालं ना, म्हणून 1.28 इंटू अवरेज डिमांड. हे बघ अनेक लक्ष दे. हावर असेल 1.5, हावरच्या पुढे येत असते डे, ते डे आलं तर 1.8. त्याच्यानंतर येते डेच्या पुढं वीक येते, वीक असेल तर 1.48. वीक नंतर महिना लईच लांब गेला की रे तू, म्हणून 1.28 इंटू अवरेज डिमांड. कळतंय, समजते?
मोस्ट इम्पॉर्टंट आणि सिम्पल कन्सेप्ट आहे, ॲज इट इज परीक्षेला येतं. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट येते फायर डिमांड. आता फायर डिमांड काय आहे बघा, 5 ते 10% टोटल डिमांड, 5 ते 10% टोटल डिमांड असते, त्याच्यामध्ये 5 ते 10% फक्त फायर डिमांडच आपण वापरतो. त्याच्यामध्ये काय लिहिले तर 50 लाख म्हणजेच काय तर 1 लाख. तर त्याचा फॉर्म्युला आहे फायर डिमांड काढायचा, Q इज इक्वल टू 100P. आता P म्हणजे काय तर पॉप्युलेशन. पॉप्युलेशन इथं हाईस्ट टाकायची रूटमध्ये इंटू 100 करायचं तर फायर डिमांड येऊन जाते. हा फॉर्म्युला पण आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर डबल मानाने 5 ते 10% टोटल डिमांडमध्ये आपण हे पण घेऊ शकतो. तर फायर डिमांड काढायचे फॉर्म्युला आहेत. फर्स्ट आहे फ्रीमॅन्स फॉर्म्युला. आता हा पण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, परीक्षेला विचारलं जाते की कुचलिंग फॉर्म्युला काय आहे, बस्टन फॉर्म्युला म्हणजे काय, ॲज इट इज परीक्षेला येतं. सो दॅट्स वाय वी हॅव टू लर्न दिस अँड मग अप दिस फॉर्म्युलाज. फर्स्ट काय लिहिले बघ फ्रीमन. आता फ्रीमन म्हणजे काय, Q इज इक्वल टू 1136 इन ब्रॅकेट P/5 + 10. त्याच्यानंतर लिहिले बस्टन फॉर्म्युला. बस्टन आहे Q इज इक्वल टू 5663 इन ब्रॅकेट P. त्याच्यानंतर आहे कुचलिंग फॉर्म्युला. कुचलिंग काय Q इज इक्वल टू 3182 √P. त्याच्यानंतर आहे बस्टन फॉर्म्युला. बस्टन आहे Q इज इक्वल टू √900P. आता लक्षात कसं ठेवायचं, तो सुरुवात इथनं करायची बस्टॉनपासून, कारण 900P आहे. ही आकडं लक्षात ठेवायचं, आकड्यानंतर सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. हे बघा एक गोष्ट सांगतो, विषय काय आहे तर एक होता बर्टन एक होता, त्याला काय केलं सगळ्यांनी मिळून कुचवला, पाक चिंता करून टाकला त्याच्या, म्हणून 3182 √P. एक होता बस्टॉन, त्याला कुचवला आणि कुचल्या तो म्हटला बसतो बाबा मी बस्टॉन बसतो, आणि बसतो म्हटल्या तो त्याच्या जीवनातून फ्री झाला, कारण आपण त्याला मारायचं सोडून दिलं. अगेन रिपीट. हे बघा एक होता बर्टन एक होता, त्या बर्टनला आपण कुचवलं तो म्हटला बसतो बाबा शेठ बसतो, तो बसला म्हणून आपण त्याला फ्री केला. ओके. हे बघ आता आपण इथले पुढचे आकडा आता लक्षात ठेवायचं. बर्टन म्हणजे काय तर 900P. कुचलिंग म्हणजे काय 3182 √P. त्याच्यानंतर बस्टॉन 5663 इन ब्रॅकेट P. फ्रीमॅनचं फॉर्म्युला आहे 1136 P/5 + 10. आता तो फ्री झाला म्हणून त्याला आणखीन मध्ये काहीतरी आकडा आलं असं आपण लक्षात ठेवू शकतो. समजते. एक दोनदा पाठ करा भावांनो, संपला विषय, काही विषय नाही, ठीक. त्याच्यानंतर पुढे काय दिले आता हे सांगायला लक्षात राहून गेलेलं, इथली जी P आहेत ना भावांनो, तर P पॉप्युलेशन इन 1000 मध्ये त्याच्या व्हॅल्यू घ्यायच्या, ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर जर पॉप्युलेशन 1 लाखापेक्षा जर कमी असेल, म्हणजे ॲज पर IS 9668. ओके. त्याच्यामध्ये काय जर पॉप्युलेशन ही 1 लाखापेक्षा जर कमी असेल तर 3600 लिटर पर मिनिट घ्यायचं पर 50,000. जर 1 लाख ते 3 लाखापर्यंत असेल तर 1800 लिटर पर मिनिट घ्यायचं 50,000. जर पॉप्युलेशन ही लाखापेक्षा जास्त असेल तर 1800 लिटर पर मिनिट घ्यायचं, म्हणजेच काय 1 लाख. तर आता डिझाईन म्हणजे काय, तर आपण वॉटर ट्रीटमेंट युनिट कसं करतो तर मॅक्झिमम डेली डिमांडसाठी आपण वापरतो. मेन सप्लाय पाईप, जी मेन आपली पाईप आहे ती आपण कशासाठी वापरतो तर मॅक्झिमम डेली डिमांडसाठी वापरतोय. त्याच्यानंतर वॉल अँड ट्यूबवेल कशासाठी वापरतोय तर मॅक्झिमम डेली डिमांडसाठी वापरतोय. त्याच्यानंतर काय डिमांड रिझर्वायर, तर डिमांड रिझर्वायर कशासाठी वापरतोय तर अवरेज ॲन्युलर डिमांडसाठी वापरतोय. त्याच्यानंतर काय डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कशासाठी वापरतोय मॅक्झिमम हवरली डिमांड ऑफ मॅक्स डे और कोइन्सिडेंट ड्राफ्ट, म्हणजेच काय मॅक्झिमम डेली डिमांड प्लस फायर डिमांड. आता ही बघ विषय काय
वॉटर ट्रीटमेंट युनिट जे छोटे छोटे युनिट आहेत ते मॅक्झिमम डेली डिमांडसाठी वापरतोय. मेन सप्लाय पाईप जे घरापर्यंत आले असते ती पण मॅक्झिमम डेली डिमांड. वॉटर अँड ट्यूबवेल ती पण मॅक्झिमम डेली डिमांड. म्हणजेच काय, जे लहान लहान वस्तू आहेत त्या ती फक्त मॅक्झिमम डेली डिमांडसाठी वापरायच्या. आणि जी मोठ्या मोठ्या वस्तू आहेत म्हणजेच काय तर डिमांड रिझर्व्हर जिथून आपण पाणी खेचतोय पाणी पितोय ती ॲव्हरेज ॲन्युअल डिमांड. ॲव्हरेज ॲन्युअल डिमांड म्हणजे काय, वार्षिक पाणी जेवढं लागते तेवढ्या रिझर्व्हरसाठी आपण ते वापरतो. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, जी डिस्ट्रीब्यूट करणाऱ्या ज्या पाईपा आहेत त्या मोठ्या मोठ्या ते कशासाठी वापरतोय तर मंथली मॅक्झिमम हवरली डिमांड ते आणि मॅक्झिमम डे और कोइन्सिडेंट ड्राफ्ट ह्या दोन्हीपैकी जे मॅक्स असते त्यांना आपण वापरतोय. आणि लक्षात घ्या, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कशासाठी वापरतोय तर मंथली मॅक्झिमम हवरली डिमांड, ज्या मंथमध्ये सगळ्यात जास्त असा कुठला हवर आहे जो मॅक्झिमम वॉटर रिक्वायरमेंट आहे त्याच्यासाठी, आणि मॅक्झिमम डे आणि कोइन्सिडेंट ड्राफ्ट. आता कोइन्सिडेंट ड्राफ्टमध्ये काय येते तर मॅक्झिमम डेली डिमांड प्लस फायर डिमांड ह्या दोन्ही डिमांडची इक्वल ॲडिशन आपण वापरतो. ठीक आहे, कळतंय. नेक्स्ट, आता हा पण आहे मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट. हा याचा पिन पॉईंट कॉपी पेस्ट परीक्षेला येते. हे बघ काय दिलेलं आहे, क्वालिटी ऑफ वॉटर. आता सस्पेंडेड सॉलिड आहे. सस्पेंडेड सॉलिड आपण कोणत्या मेथडने रिमूव्ह करतोय तर ग्रॅव्हिमेट्रिक टेक्निक ह्या मेथडने आपण ते रिमूव्ह करतोय. त्याच्यानंतर काय तर टर्बिडिटी रिमूव्ह करण्यासाठी दोन मेथड आहेत, ऑब्झर्वेशन आणि स्कॅटरिंग. आता टर्बिडिटी रिमूव्ह करण्यासाठी आपण स्टँडर्ड सिलिका स्केल ही मेथड आपण वापरतो. त्याच्यानंतर नॅप्थोलीमीटर हे पण आपण वापरतो. आता टर्बिडिटी किती प्रमाणात असली पाहिजे तर 5 ppm ड्रिंकिंगसाठी, आणि डोमेस्टिक सप्लाय म्हणजे सप्लाय करण्यासाठी 10 ते 20 ppm एवढं असते. आता टर्बिडिटी फाइंड करण्यासाठी दोन मेथड्स आहेत, फर्स्ट ऑब्झर्वेशन आणि सेकंड स्कॅटरिंग. आता ऑब्झर्वेशन म्हणजे काय तर टर्बिडिटीची अशी एक रॉड असते त्यातलं आपण फाइंड करू शकतो. आता त्याची रेंज काय तर 5 ते 10 ppm म्हणजेच काय 5-10 बादल्या. त्याच्यानंतर काय जॅक्सन टर्बिडिटी मेथडचं रेंज काय तर लेस दॅन 25 ppm, ग्रेटर दॅन 25 ppm. जर 25 ppm पेक्षा जास्त जर असेल तर जॅक्सन टर्बिडिटी मेथड वापरायची. त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे स्कॅटरिंग. आता स्कॅटरिंग काय तर बेसाल्स टर्बिडिटी मीटर अँड नॅप्थोलीमीटर ह्याची रेंज काय लेस दॅन 1 ppm. दुसरी मेथड आहे मॉडिफाईड टर्बिडिटी मीटर, ह्यालाच म्हटलं जातं बेसाल्स टर्बिडोमीटर. ह्यात काय म्हणजेच काय तर कलर मॅचिंग टेक्निक आणि स्कॅटरिंग ऑफ लाईट, अशी लाईट स्कॅटर केली जाते आणि त्यातनं फाईन केली जाते. ही खूप मायक्रो लेवलसाठी आपण वापरतो. त्याची रेंज आहे 1 युनिट. ठीक, म्हणजेच काय तर सगळ्यात जास्त गढूळ पाणी असेल डोळ्याने दिसायला लागले किंवा जास्त आहे तर ती आपण वापरतोय जॅक्सन टर्बिडिटी मीटर. ह्या मेथडने आपण ते फाइंड करतो. त्याच्यानंतर काय 1 mg सिलिका इज इक्वल टू 1 लिटर वॉटर, म्हणजेच काय 1 जॅक्सन टर्बिडिटी युनिट JTU. त्याच्यानंतर काय कलर. आता कलरची क्वांटिटी किती असली पाहिजे तर 5 ते 20 ppm. ते आपण कलर कशातनं कोणत्या मेथडने मेजर करतोय तर टिंटोमीटर, प्लॅटिनियम कोबाल्ट स्केल, मफल फर्नेस. त्याच्यानंतर काय टेस्ट अँड ऑर्डर आपण फाइंड करतो ऑस्मोस्कोपने. त्याच्यानंतर TON. आता TON टेस्ट अँड ऑर्डर फाइंड करण्यासाठी ते युनिट आहे TON. तर ती काय व्हॅल्यूम ऑफ डायल्युटेड सॅम्पल, विरघळलेलं सॅम्पल, आणि व्हॅल्यू ऑफ अनडायल्युटेड सॅम्पल म्हणजेच काय न विरघळायच्या अगोदरचं. आता व्हॅल्यू ऑफ डायल्युटेड सॅम्पल म्हणजे ते सॅम्पल पण येणार जे आपण डायल्यूट करणार आहे, आणि ज्याच्यामध्ये आपण डायल्यूट करणार आहे ते पण सॅम्पल येणार, म्हणजेच काय A + B / A.
यातून आपण टेस्ट अँड ऑर्डर फाइंड करू शकतो. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रेकॉर्ड हे काय म्हणते, तर 1 ते 3 टन व्हॉल्यूम असेल तर आपण ते यूज करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे काय, टेम्परेचर. आता टेम्परेचरमध्ये काय दिले, जर टेम्परेचर मित्रांनो 10 ते 20 ppm असेल तर ते आपण वापरू शकतो. आणखीन काय, जर टेम्परेचर वाढलं तर कंडक्टिव्हिटी वाढते, म्हणजेच काय कंडक्टिव्हिटी वाढते. आणि टेम्परेचर आपण मेजर करतो थर्मामीटरनं. ठीक. त्याच्यानंतर पुढचं काय, 6 स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी. आता स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी आपण मेजर करतो मोने. आणि मो युनिट ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, मोचं इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटीसाठी त्याचा यूज आहे. त्याच्यानंतर काय, व्होलाटाईल सॉलिड. आता व्होलाटाईल सॉलिड कशाने मेजर करतो, तर मफल फर्नेस. तर टोटल सॉलिड कसं आहे, तर 5 ppm. जर आपल्या ह्याला वॉटरला जर ओल्डर येत असेल तर ओल्डर आपण मेजर करतो ऑस्मोस्कोपने, आणि डिझॉल्व ऑक्सिजन असेल तर विंकलर मेथडने आपण ते मेजर करतो. त्याच्यानंतर पुढची मेथड आहे ऑर्गॅनिक मॅटर. आता ऑर्गॅनिक मॅटर हे आपण कशाने मेजर करतो, तर BODची टेस्ट असते, त्याच्यानंतर CODची टेस्ट असत्या, अशा भरपूर तमाम अशा टेस्ट असतात. ठीक. ओके. त्याच्यानंतर पुढच्या मेथड्स आहेत केमिकल वॉटर पॅरामीटरचा. आता केमिकल वॉटर पॅरामीटरमध्ये काय येते, तर डिझॉल्व सॉलिड. आता डिझॉल्व सॉलिड म्हणजे काय, तर 500 ते 2000 ppm, 500 ते 2000चं डिझेल टाकलं अशी आपण सिंपल लक्षात ठेवू शकतो. आता डिझॉल्व सॉलिड आपण मेजर कशाने करतोय, तर डायोनिक वॉटर टेस्टर आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ह्या 2 मेथडने आपण ते मेजर करतोय. पुढं काय, pH. आता pH रेंज काय, तर 7 ते 8.5 pH रेंज. आता pH आपण मेजर करतोय पोटॅनोमीटर, आणि दुसरी काय, कलर इंडिकेटर. आणि एकदम पोटॅनोमीटर आणि कलर इंडिकेटर. आता कलर इंडिकेटर आपल्याला माहीतच आहे हो, काय, तर रेड लिटमस पेपर, नंतर पुढं काय, तर निळं लिटमस पेपर, माहीत आहे ना, शाळेत असणं करत होतो. हे बघ, जर रेड लिटमस पेपर जर येलो झाला त्याला म्हणायचं ॲसिडिक. जर कलरलेस लिटमस पेपर असेल तर तो पिंक झाला तर त्याला म्हणायचं बेस. आता रेड लिटमस पेपर, त्याला आपण सायंटिफिक नाव काय, तर मिथाइल ऑरेंज. मिथाइल ऑरेंज ते इंडिकेटर वापरायचं, रिकरेक्टेड, मिथाइल ऑरेंज हे इंडिकेटर वापरायचं. रेड लिटमस पेपर घ्यायचा, जर रेड येलो झाला ॲसिडिक. फिनॉप्थलीन इंडिकेटर घेतलं. कलरलेस असेल, कलरलेस लिटमस पेपर जर पिंक झाला तर बेस. तर ह्याची ट्रिक मी तयार केली आहे. मोरे मिथाइल ऑरेंज, मोरे येलो ड्रेस घालून आले. मोरे, मो मिथाइल ऑरेंज, रे रेड, येलो ड्रेस घालून आले. आलेवरून ॲसिडिक. सिम्पली लक्षात ठेवा, आणि खालचं बरोबर त्याच्या अपोजिट आहे. कळते, लॉजिक लावून घ्या तुमचं तुम्ही, सिम्पल आहे. ओके. पुढं त्याच्यानंतर काय, अल्कनिटी. आता अल्कनिटी आपण मेजर करतोय mg/लिटरमध्ये. ठीक. त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, CO3 वरती डॅश. ही म्हणजे काय, तर कार्बोनेट अल्कनिटी. त्याच्यानंतर पुढे काय लिहिलं आहे, HCO3, ती काय आहे, तर बायकार्बोनेट अल्कनिटी. त्याच्यानंतर OH- ती काय, कॉस्टिक अल्कनिटी. त्याच्यानंतर काय, TH टोटल सॉलिड इज इक्वल टू CH + NCH. तिथे काय लिहिलं आहे, तर हार्डनेस. आता हार्डनेस आपण कशा पद्धतीने मेजर करू शकतोय, जर का हार्डनेस जर एक्सेस झालं तर त्याला ग्रेटर स्कोप ऑफ कंडक्टिव्हिटी असते. जर हार्डनेसची रेंज काय, तर 200 mg/लिटर आणि 600 mg/लिटर. हार्डनेस आपण मेजर करतोय मित्रांनो EDTA मेथडनं. आता EDTA मेथड म्हणजेच काय, तर एरिक्रोमाइट ब्लॅक टी इंडिकेटर, आणि ते रिमूव्ह आपण करू शकतो, रिमूव्ह बाय बॉइलिंग और ॲडिंग ऑफ लाईम. ही जी गुलाबी कलरने लिहिले ते लय मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ॲज इट इज SSC JEL आलेले क्वेश्चन आहेत म्हणून ते मी ॲड केलेलं आहे. ठीक. हार्डनेस मेजर करतो EDTA मेथडनं, आणि त्याचं जे काय आहे इंडिकेटर ते आहे एरिक्रोमाइट ब्लॅक टी इंडिकेटर,
आणि ते आपण रिमूव्ह करतो, रिमूव्ह बाय द बॉइलिंग ऑर ॲडिंग ऑफ लाईम. ठीक. आता ते काय लिहिले तर 1 ब्रिटाईल डिग्री म्हणजेच काय तर 14.25 ppm. ठीक आहे. आणि दुसरी मेथड आहे इथेलेन डायमिट टेट्रा ॲसिड सोल्युशनने वॉटरची हार्डनेस काढतात. काय लिहिले इथालाइन डायमाइट टेट्रा ॲसिडने हार्डनेसची व्हॅल्यू काढली जाते आणि ह्याच हार्डनेसची रेंज आहे 200 ते 600. म्हणजेच काय थोडक्यात खिशात 200ची हार्ड नोट ठेवली की कसं आयुष्य मजे. त्याच्यानंतर काय हार्डनेस आपण रिमूव्ह करू शकतो बाय बॉइलिंग अँड ॲडिशन ऑफ लाईम. आणि दुसरी मेथड आहे लाईम सोडा प्रोसेस, तर त्यालाच म्हटलं जातं झेओलाइट प्रोसेस. आता त्याच्यामध्ये पण 2 मेथड आहेत. पहिला काय टेम्पररी हार्डनेस आहे आणि परमनंट हार्डनेस आहे. आता टेम्पररी हार्डनेस आपण रिमूव्ह करू शकतो बॉइलिंग करून. बॉईल करायचं नुसतं ती हार्डनेस निघून जाते. दुसरी म्हणजे काय तर बायकार्बोनेट ऑफ कॅल्शियम कार्बोनाइट अँड मॅग्नेशियम आणि काय कार्बोनेट. दुसरी काय परमनंट. आता परमनंट हार्डनेस आपण काढू शकतो सस्पेंडेड क्लोराईड नायट्रेट ऑफ कॅल्शियम मॅग्नेशियम. त्याच्यानंतर काय अल्कनिटी अँड सॉफ्टनेस काढू शकतो कार्बोनेट अँड बायकार्बोनेट ऑफ सोडियम Na. आता हे आपण रिमूव्ह करू शकतोय बाय द लाईम सोडा आणि आयन एक्सचेंज प्रोसेस. ही एकदा आपण स्वतः वाचून घ्या, तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट पुढं आहे क्लोराईड. आता क्लोराईड ह्याचे रेंज काय 250 mg/L. मोर करेक्ट. आता असं का लिहिले कारण मी एका पुस्तकात बघितले तर तिथे लिहिले 200 mg/L आणि SSC-JEE क्वेश्चन आलतात त्याच्यामध्ये लिहिले 250 mg/L. आता SSC-JEE मध्ये लिहिले तर मग मला कळलं की बाबा हे करेक्ट असणार आहे. तरी पण त्या पुस्तकावर मी डाऊट घेतला आणि गुगलवरती सर्च मारलं तर गुगलवरती सांगितलं की 250 mg/L. मग मला लक्षात आलं की बाबा आपलं चुकलं 200 mg/L हे चुकीचं आहे. म्हणून तिथं असे खाट मारले खाली 250 mg/L लिहिले की सप्लायचे. ठीक आहे. लक्षात ठेवा 250 mg/L. ह्याची रेंज आहे 250 mg/L ते 1000 mg/L. ठीक आहे. कळतंय समजतंय. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढे काय लिहिलंय रेसिड्युअल क्लोराईड. ह्याची म्हणजे क्लोराईडची टेस्ट कुठल्या आहे तर ऑर्थोलेडेन टेस्ट. स्पेलिंग लक्षात ठेवा ORTHOLIDALINE ऑर्थोलेडेन टेस्ट. आता ते आपण इस्टिमेट करू शकतो इस्टिमेट बाय टायट्रेशन विथ सिल्वर नायट्रेट म्हणजेच काय AgNO3 कशात त्यासोबत काय विथ पोटॅशियम कार्बोनेट K2CrO4 म्हणजेच काय मोर्स मेथडने आपण फाइंड करू शकतो. त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे अरेंजमेंट मेथड ॲग्रीमेट्रिक मेथड. आणि क्लोराईड जर असेल तर तिथं काय होते तर ब्रॅकिश वॉटर होते. जास्त जर क्लोराईडचं कंटेंट जर वाढलं ब्रॅकिश वॉटर होते म्हणजेच काय खारं पाणी सॅल्टी वॉटर. पुढं काय नायट्रोजन कंटेंट. आता नायट्रोजन कंटेंट किती प्रमाणात असावं हे परीक्षेला SSC-JEE आलं ते काय नायट्रोजन कंटेंट ग्रेटर दॅन 0.15 mg/L आलं तर नायट्रेट. कलर मॅचिंग टेक्निकने आपण फाइंड करतो आणि जर नायट्रेट जर जास्त झालं तर ब्ल्यू बेबी डिसीजेस होतात. ठीक. त्याच्यानंतर पुढचा आहे कंटेंट फ्लोराईड. आता फ्लोराईडची व्हॅल्यू कशी असावी तर 1.5 mg/L एवढी त्याची व्हॅल्यू असावी 1.5 mg/L. आणि जर फ्लोराईड कंटेंट जर वाढलं तर डेंटल कॅव्हिटीज होतात म्हणजेच काय दात किडतात वगैरे असला विषय होते. पुढं काय अजून काय होते तर फ्रॅगाईल बोन्स म्हणजेच काय तर हाडू ठिसळ होतात. आणि जर ग्रेटर दॅन 5 आलं तर डिफॉर्मेशन ऑफ बोन होतात म्हणजेच काय हाडू ठिसळ होणे वगैरे. 1 ते 1.5 mg/L हे सफिशियंट आहे. जर जास्त जर वाढलं तर हाडं ठिसूळ होतात. आणि काय डिसॉलिडिफिकेशन ऑफ टीथ म्हणजेच काय डेंटल कॅव्हिटी. हे 2 वेगवेगळे अशी मिनिंग त्यात लिहिलेलं त्याचा आहे. खरं त्याचा अर्थ एकच आहे. खरं त्याचे शब्द रचना वेगवेगळे आणि हेच परीक्षेला येते.
ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं काय डिझॉल्व जिप्सम आणि इंडस्ट्रीज. आता पुढचं बघूया आपण सल्फेट. आता सल्फेटची रेंज किती आहे ते 200 ते 400 ही त्याची सल्फेटची रेंज आहे. सल्फेट जर जास्त प्रमाणात झालं तर लॅक्टिव्ह इफेक्ट होतात. काय लॅक्टिव्ह इफेक्ट होतात. त्याच्यानंतर काय फॉस्फरस. आता फॉस्फरस काय तर हे नॉन टॉक्सिक आहे, बट इनडायरेक्टली ॲक्वॅटिक प्लांट वाढले जातात. परत काय केमिकल कोगुलंट वाढले जातात. त्याच्यानंतर फिस्टोलाइट. तर फिस्टोलाइट हे एक नवीन इंडिकेटर आहे. तर हे काय करतं इन्क्लूड ऑर्गॅनिक कंटेंट हे इन्क्लूड करतं. त्यासोबतच कॉपर, सल्फेट, क्लोरानाइट, हायड्रोकार्बन, DBT, ऑराइड अँड आयोडीन हे त्याचं वाढ होते ते. त्याच्यानंतर काय फिनॉल्स. आता फिनॉल्समध्ये काय तर मॅक्झिमम किती असलं पाहिजे तर 0.001 ppm. ओके. त्याच्यानंतर अजून एक मेथड आहे इनऑफ कोन टेस्ट. आता इनऑफ कोन टेस्ट कशासाठी वापरलं जातं तर क्वालिटी ऑफ सेटलमेंट सॉलिडची क्वालिटी फाइंड करण्यासाठी इनऑफ कोन टेस्ट आपण वापरतो. त्याच्यानंतर काय नायट्रेट म्हणजेच काय NO3. आता हे काय 45 असं त्यात लिहिले मी. नायट्रेट काय तर मिथॅनोग्लोबिया म्हणजेच काय ब्लू बेबी डिसीजेस. हे लक्ष देऊ नका याच्याकडं. नायट्रेट म्हणजे NO3 जर जास्त झालं तर ब्लू बेबी डिसीजेस होतात. म्हणजेच काय मिथॅनाग्लोबिमिया. ओके. SSC जे लागलेला क्वेश्चन आहे आपल्या परीक्षेला येऊ शकतो. सांगायचा विषय एवढाच. पुढे जाऊया आपण मेटल्स. आता मेटलमध्ये पण लय मेटल आहे. तो काय आयर्न आहे, कॉपर आहे, कॅल्शियम आहे, सल्फेट आहे, झिंक आहे. आता आयर्नची रेंज किती 0.3 ते 1 mg/L एवढा असेल तर चांगला आहे. कोरोसिव्हनेस वाढतं, रेड कलर असतं ते. त्याच्यानंतर क्लोरोमेट्रिक वाढतं, हार्डनेस वाढतं, डिझोलेशन क्लॉथ नंतर गॉयटरला लांब करतं. त्याच्यानंतर काय कॉपर. आता कॉपर काय ओरिजन अँड लंग्स. कॉपरची जर रेंज 0.05 ते 1.5 ह्या रेंजमध्ये असतं. म्हणजेच काय 2 mg/L. नंतर काय कॅल्शियमची रेंज असते 75 ते 200. आणि कॅल्शियम जर असलं तर बोन अँड टीथ चांगले होतात. त्याच्यानंतर काय सल्फेटची रेंज किती आहे 200 ते 400. म्हणजेच काय 200-400ला भेटून जातं. त्याच्यामध्ये कसं आहे डिझॉल्व जिप्सम आणि इंडस्ट्रीमध्ये ते वापरलं जातं. झिंक काय 5 ते 10 रेंज त्याची रेंज आहे. आणि झिंक जर प्रमाण जास्त वगैरे झालं ॲक्वॅटिक लाईफला ते इफेक्ट करतं. आता हे सगळं झाली कहाणी. आता हे लक्षात कसं ठेवायचं तर आयर्नची रेंज किती आहे 1 mg 0.3 mg/L तर ते 1 mg/L. थोडक्यात काय आयर्नच्या 3 गोळ्या खाल्ल्या म्हणजेच ते लक्षात ठेवा 0.3 इथं आले. त्याच्यानंतर काय कॉपरची रेंज किती आहे 0.05 ते 1.5. म्हणजेच काय कॉपर 1.5 दिवसात आपण टॉप करू शकतो. बिकॉज वी आर इंजिनियर्स ब्रो. ओके. कॉपर 1.5 दिवसात टॉपर 0.05 ते 1.5. पण लक्षात ठेवायचं आपण शेवटचा आकडा इथं लिहिला आहे कारण 1.5 दिवसात टॉपर होणारा हा शेवटच असतो सगळ्यात. त्याच्यानंतर काय कॅल्शियम. आता कॅल्शियम काय आपण बाजारात गेलो आणि दुकानदाराला आपण म्हटलं कॅल्शियमच्या 75 गोळ्या 200ला असं तो दुकानदार म्हटला. काय कॅल्शियमच्या 75 गोळ्या 200ला. ठीक कॅल्शियम लक्षात राहिलं. त्याच्यानंतर आपण आता मार्केटमध्ये गेलो सगळं बघितलं नंतर आपल्याला असं कळलं की सल्फेट तर 200-400 रुपये भेटून जाते. सल्फेट 200-400ला भेटून जाते. ठीक. त्याच्यानंतर आहे झिंक. आता झिंक काय झिंकच्या 5 टॅबलेट 15ला. झिंकच्या 5 टॅबलेट 15ला. ठीक आहे. त्याच्यानंतर
जर कॉपर हे जास्त प्रमाणात झालं तर ऑर्गन अँड लंग्सला ते हेवी इफेक्ट करतं. त्याच्यानंतर कॅल्शियम हे जास्त झालं तर त्याचा काय एवढा विषय नाही. त्याच्यानंतर सल्फेट हे जास्त प्रमाणात झालं तर लॅक्टिव्ह इफेक्ट येतं. ओके. आणि झिंक जास्त झालं तर ॲक्वॅटिक लाईफला इफेक्ट होतो. झिंक जास्त झालं ॲक्वॅटिक लाईफला इफेक्ट, सल्फेट जास्त झालं लॅक्टिव्ह इफेक्ट, कॉपर जास्त झालं ओरिजन अँड लंग्स. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे टॉक्झिक इलेमेंट. आता टॉक्झिक इलेमेंटमध्ये काय असतं तर आर्सेनिक AS. आर्सेनिकची रेंज काय 0.01 ते 0.05. आता हे काय तर डिफिकल्ट टू डायग्नोसिस म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो. आर्सेनिकची रेंज 0.01 ते 0.05. त्याच्यानंतर काय कॅडमियम. आता कॅडमियमची रेंज किती नॉट ग्रेटर दॅन 0.01 आणि कॅडमियम जर जास्त झालं तर ह्युमन अँड लाईव्हस्टॉकला हाय टॉक्झिक करतं. त्याच्यानंतर येतं क्रोमियम CR. आता ह्याची रेंज काय नॉट ग्रेटर दॅन 0.05. आता हे काय होतं तर ह्युमन अँड प्लांटला टॉक्झिक करतं. त्याच्यानंतर काय सायनाइड काय CY. रेंडर अँड टिश्यू सायनाइडचे नॉट ग्रेटर दॅन 0.05. आता आणि काय लिहिलंय कॅडमियम हे काय लिहिलंय तर ह्युमन अँड लाईव्हस्टॉकला हाय टॉक्झिक आहे. क्रोमियम हे काय तर ह्युमन अँड प्लांटला हाय टॉक्झिक आहे. सायनाइड काय रेंडर टिश्यूला हाय टॉक्झिक आहे. आणि लीड कशासाठी आहे तर हार्ट बोन किडनी प्रॉस्पेक्टिक नर्व सिस्टीम ह्या सगळ्याला ते टॉक्झिक आहे. त्याच्यानंतर मर्क्युरी. आता मर्क्युरी काय तर मिथाइल मर्क्युरी 50 टाइम मोर टॉक्झिक दॅन इनऑर्गॅनिक मर्क्युरी. आता हे पण स्टेटमेंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मिथाइल मर्क्युरी हे 15 टाइम मोर टॉक्झिक दॅन इनऑर्गॅनिक मर्क्युरी. आणि ह्याचे रेंज काय लक्षात ठेवा आपण आर्सेनिक आणि कॅडमियम ह्याची रेंज नॉट ग्रेटर दॅन आर्सेनिकची रेंज आहे 0.01 ते 0.05 पर्यंत ते चालते. त्याच्यानंतर कॅडमियमची रेंज हे जरासुद्धा जास्त नसावं 0.01 पेक्षा. त्याच्यानंतर काय पुढं काय क्रोमियम. आता क्रोमियम काय नॉट ग्रेटर दॅन 0.05. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं काय तर सायनाइड. आता सायनाइड हे नॉट ग्रेटर दॅन 0.05 हे असावं. आणि मर्क्युरी. आता मर्क्युरी ही नॉट ग्रेटर दॅन 0.05. म्हणजेच काय सांगण्याचा मुद्दा एवढाच की कॅडमियम CD आणि मर्क्युरी हे नॉट ग्रेटर दॅन 0.01 हे खूप घातक आहे. एवढी त्याची रेंज असावी. आणि क्रोमियम आणि सायनाइड ह्याची रेंज नॉट ग्रेटर दॅन 0.05 आणि सायनाइडची सुद्धा नॉट ग्रेटर दॅन 0.05. क्रोमियम आणि सायनाइड ह्याची रेंज नॉट ग्रेटर दॅन 0.05 आणि सायनाइड आणि मर्क्युरी ह्याची नॉट ग्रेटर दॅन 0.001. आणि पुढची एक आहे तर फिनोलिक. हे पण एवढं घातक आहे की ह्याची रेंज नॉट ग्रेटर दॅन 0.001 ppm हे. ठीक आहे. आता पुढची कन्सेप्ट आहे डिझॉल्व्ह गॅसेस. आता डिझॉल्व्ह गॅसेस मिथेन जर असेल तर एक्सप्लोजिव्ह गॅसेस आहे मिथेन. आणि ह्याची रेंज आहे CO2 CH4 ओझोन नायट्रोजन ऑक्साईड आणि वॉटर वेपर. पुढं आहे H2S. आता H2S काय तर हायड्रोजन सल्फेट काय तर बॅड टेस्ट अँड स्मेल तयार करते H2S हायड्रोजन सल्फेट. त्याच्यानंतर काय CO2. आता CO2 काय तर इंडिकेट बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी अँड बॅड टेस्ट मोर कोरोसिव्ह आहे ते CO2 कार्बन डायऑक्साईड हे मोर कोरोसिव्ह असतं. त्याच्यानंतर काय O2 ऑक्सिजन. आता O2 काय फॉर रेस्पिरेशन ऑफ वॉटर सस्पेसेस ह्याच्यासाठी आणि नॉट लेस दॅन 4 ppm. ठीक आहे. नंतर काय NH2 म्हणजे काय तर अमोनिया. जर अमोनिया पाण्यामध्ये जर जास्त प्रमाणात वाढलं तर बॅड टेस्ट येतं. त्याच्यानंतर काय टेस्ट. आता टेस्ट काय तर मॉडिफाईड विंकलर ॲझाइड मेथड. तर ह्याचे काय तर बायोलॉजिकल वॉटर पॅरामीटर हे काय तर मेंबर फिल्टर टेक्निक आणि मोस्ट
फेबाईल नंबर MPM टेस्ट. ह्या 2 मेथड्स आहेत. ह्यात काय तर TDS कंटेंट म्हणजेच काय टोटल डिझॉल्व सॉलिड हे 500 ते 2000 ह्या रेंजमध्ये असावं टोटल डिझॉल्व सॉलिड. त्याच्यानंतर काय ॲक्सेप्टेबल रेंज किती आहे तर 500 mg/L एवढीच त्याची ॲक्सेप्टेबल रेंज आहे. त्याच्यानंतर काय तर आयोडीनची रेंज काय तर गॉयट्रा. आयोडीनला काय रेंज काय तर गॉयट्रा. आता सम एक्स्ट्रा काय एक्सेस जर झालं तर काय प्रोटोझोआ जर जास्त प्रमाणात झालं तर डिसेंट्रिसिटी येते. जर बॅक्टेरिया जर जास्त प्रमाणात झालं तर टायफॉइड येतो. आता म्हणतो ना आपण टायफॉइड जर एखाद्या व्यक्तीला झाला तर आपण काय म्हणते ते बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं वगैरे असं तर त्याला टायफॉइड होतं. टायफॉइड फेवर ताप येणं. त्याच्यानंतर काय पोलिओमायटियासिस असं काय तर आहे. तर हे कशाने होतं व्हायरसमध्ये. पोलिओमायटियस हे व्हायरसमुळे होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर सम एक्स्ट्रा पॉईंट काही महत्त्वाची मुद्दे. आता महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये काय येतं हे बघा. हे काय म्हणते द प्रोडक्ट ऑफ H+ आयन्स अँड OH- आयन्स इन अ स्ट्रॉंग अल्कली इज 10⁻14. पुढे काय पॅथोजेनेस कॅन बी किल्ड बाय. पॅथोजेनेस आपण कशाने किल करू शकतो तर क्लोरिनेशन. जर क्लोरिनेशन आपण केलं तर पॅथोजेनेस हे किल होतं. त्याच्यानंतर काय द इंडिकेटर ऑर्गॅनिझम यूज टू डिटरमाइन कॅडमियम ऑफ ड्रिंकिंग वॉटर इज. ड्रिंकिंग वॉटर कॅडमियम इंडिकेटर कशाने वापरलं जातं. इंडिकेटर कशाने करतो तर कॅलिफोर्निया ग्रुप ऑफ बॅक्टेरिया ह्याने आपण फाइंड करतो. त्याच्यानंतर काय मॅक्झिमम परमिसिबल लिमिट ऑफ टोटल डिझॉल्व सॉलिड. मॅक्झिमम परमिसिबल लिमिट किती आहे तर 2000 mg/L हे मॅक्झिमम परमिसिबल लिमिट आहे टोटल डिझॉल्व सॉलिडचं. आत्ताच आपण पाठीमागं बघितले आहे TDSची व्हॅल्यू आणि ॲक्सेप्टेबल लिमिटसुद्धा. ॲक्सेप्टेबल लिमिट आहे 500 mg/L आणि टोटल डिझॉल्व सॉलिडची रेंज आहे 500 ते 2000 mg/L. त्याच्यानंतर काय प्रॉपर्टी ऑफ वॉटर आणि टाईप ऑफ टेस्ट इन्स्ट्रुमेंट. आता हार्डनेस आपण मेजर करतो EDT मेथड आणि स्पेक्ट्रोमीटर ह्या 2 मेथडने. त्याच्यानंतर पुढे काय टर्बिडिटी. आता टर्बिडिटी आपण फाइंड करतो टर्बिडोमीटरने आणि नेप्थॅलोमीटरने. आता ह्याच्यामध्ये पण काय स्टँडर्ड सिलिका स्केल ह्याने आपण फाइंड करतो. पुढे काय तर बॅक्टेरिया काउंट फाइंड करतो आपण MPN टेस्ट मेम्ब्रेनने आणि काय तर फिल्टर टेक्निकने. आता पीएच आपण फाइंड करतो पेनिट्रोमीटर आणि कलर इंडिकेटर. त्याच्यानंतर काय कलर काय तर टिंटोमीटर मेथडने आपण मेजर करतो. त्याच्यानंतर काय डिझॉल्व ऑक्सिजन आपण फाइंड करतो विंकलर्स मेथडने आपण डिझॉल्व ऑक्सिजन आपण फाइंड करतो. त्याच्यानंतर काय ऑर्गॅनिक मॅटर आपण फाइंड करतो BOD टेस्ट COD टेस्ट ह्या मेथडने. त्याच्यानंतर काय तर क्लोराईन टेस्ट आपण फाइंड करतो ऑर्थोलडाईन टेस्टने. त्याच्यानंतर काय क्लोराईड आपण फाइंड करतो मोहर्स मेथड म्हणजे मोहर सर्कल मेथड तसला काही विषय नाही. मोहर्स मेथड क्लोराईड हे वेगळी मेथड आहे. आता भावांनो एवढं सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की एवढं सगळं अभ्यास केल्यानंतर वाटायला लागले की आपण आता इंजिनिअरिंग सोडली आणि आपण डॉक्टर झालो आहे. तर ह्याच चांगल्या विचाराने तुम्ही डॉक्टर प्लस इंजिनिअरिंग असे दोन्ही डिग्री एक संगत केली असं स्वतःला आत्मविश्वास बाळगाने पेपर लिहा. ठीक आहे. कारण एवढा मेहनत फक्त एक इंजिनियरच करू शकतो. ओके. तर आता पुढे आलं ब्लँक पेज म्हणजेच काय कोरं. आता ह्याच कोऱ्या पानात तुम्ही चित्र काढून आयुष्याचे चित्र भरून काढा. संपलायचे. जस्ट जोकिंगचा पार्ट मित्रांनो. असं जोक केल्यानंतर थोडा अभ्यास इंटरेस्टिंग होऊन जातं. दॅट्स इट. एवढंच फक्त मेन तुझं इंटेन्शन आहे. ठीक. त्याच्यानंतर आता ट्रीटमेंट ऑफ वॉटर
वॉटरची ट्रीटमेंट फाईंड करण्याच्या मेथड्स. आता पहिली मेथड आहे वॉटरची ट्रीटमेंट होत असताना पटापट सांगणार आहे, त्याचं यूज काय सांगणार आहे, डायग्राम काय सांगणार आहे, ॲज इट इज बघा, परीक्षेला छापून या. हे बघा, पहिल्यांदा ह्याचा सिक्वेन्स पण येतो परीक्षेला, ह्याचा यूज काय ते पण येते, असं बरंच काय काय येते हे एवढ्या मेथडने. ठीक आहे. आता पहिली मेथड आहे आपली स्क्रीनिंगची मेथड. आता स्क्रीनिंगमध्ये काय काय येतं, तर स्क्रीनिंग येतं, त्याच्यानंतर येतं ॲडिशन येतं, त्याच्यानंतर येतं कोऑग्युलेशन अँड फ्लॉक्युलेशन, ह्या 2 मेथड येतात. त्याच्यानंतर येतं सेडिमेंटेशन नंतर येतं फिल्ट्रेशन नंतर येतं डिसफेक्शन नंतर येतं वॉटर सॉफ्टनिंग टेक्निकच्या नंतर येतं डिसॅलिटेशनने येतं फ्लोरोडायझेशन, ह्या 2 मेथड येतात. त्याच्यानंतर आता स्क्रीनिंग जर झालं तर काय होतं, तर फ्लोटिंग मॅटर्स ह्या आपल्या रिमूव्ह होतात. त्याच्यानंतर ॲरेशन म्हणजे काय, तर टप्प्याटप्प्याने खाली पाणी पडतं. आता ह्याचं काय, स्क्रीनिंग. आता स्क्रीनिंगची ब्रेड्थ ही जास्त असलं पाहिजे, असं लांब असलं पाहिजे. स्क्रीनिंगची डेप्थ काय असेल ह्याच्यावरनं स्क्रीनिंगचा काय उपयोग होत नाही. जर ते स्क्रीनिंगची जर ब्रेड्थ जास्ती असेल तर ते स्क्रीनिंग जास्ती होतं. हा परीक्षेला मोस्ट इम्पॉर्टंट आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर स्क्रीनिंग जर झालं तर फ्लोटिंग मॅटर हे रिमूव्ह होतात. त्याच्यानंतर काय, ॲरेशन म्हणजे काय, टप्प्याटप्प्याने पाणी खाली पडणं. आता ॲरेशन हे कलर, ओडर, टेस्ट आणि डिझॉल्व साल्ट अँड सस्पेंडेड इम्प्युरिटी, ह्या 2 इम्प्युरिटी फाईंड करण्यासाठी आपण ते वापरतो. त्याच्यानंतर काय, कोऑग्युलेशन आणि फ्लॉक्युलेशन म्हणजे काय, तर थोडं द्रव्य त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करणं, आणि म्हणजे काय, ढवळणं, अशा ढवळणीने ते ढवळायचं, दॅट्स इट. त्याच्यानंतर काय, सस्पेंडेड मॅटर अँड कोलॅड मटेरियल अँड बॅक्टेरिया. त्याच्यानंतर काय, सेडिमेंटेशन म्हणजे काय, तर जड पाणी खाली नेणं. आता त्याच्यात काय येतं, तर सस्पेंडेड मॅटर हे रिमूव्ह होतात. आता ह्याच्यासाठी काय, तर एच जास्त असली पाहिजे, म्हणजेच काय, जे तिथे भांडं आहे त्याची हाईट जास्त असली पाहिजे सेडिमेंटेशनमध्ये. त्याच्यानंतर काय, फिल्ट्रेशन म्हणजे काय, तर थोडक्यात फिल्टर हो. आता फिल्टरमध्ये काय लिहिलं आहे, फायनर अँड कोलॅडाइल डिझॉल्व मटेरियल आणि बॅक्टेरिया. त्याच्यानंतर येतं डिसफेक्शन म्हणजे काय, सेम ॲज इट इज कोऑग्युलेशन. तर त्याच्यामध्ये पण काय येतं, पॅथोजेनिक बॅक्टेरिया, ऑर्गॅनिक मॅटर्स अँड रिड्युसिंग सबस्टन्सेस, हे तेवढं काम ते करते. त्याच्यानंतर येतं वॉटर सॉफ्टनिंग, डिसॅलिटेशन, डिफ्लोरोटायझेशन. एवढंच फक्त चार्ट लक्षात ठेवा, ॲज इट इज मी सांगतो, आउट ऑफ मार्क मिळतील. ठीक. त्याच्यानंतर जर का आपल्या ह्याच्यामध्ये वॉटरमध्ये जर आयर्न असेल, CO2 असेल, ओडरलेस गॅसेस असतील, तर ॲरेशन मेथड वापरायची. त्याच्यात काय येतं, तर फ्लॉक्युलेशन येतं आणि RSF डिसइन्फेक्शन सप्लाय आणि सेडिमेंटेशन, ह्या 2 मेथड त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर काय, CO2 अँड ओडरलेस गॅस, त्याच्यामध्ये काय येतं, तर ॲरेशन आणि डिसफेक्शन, ह्या 2 मेथड त्याच्यामध्ये येतात. त्यात काय येतं, सरफेस वॉटर टर्बिडिटी हे लेस दॅन 50 ppm अँड लँड अवेबिलिटी. सेडिमेंटेशन त्याच्यामध्ये पण येतं, सेडिमेंटेशन स्लो सँड फिल्टर टेक्निक आणि डिसफेक्शन फिल्टर टेक्निक. ह्यात पण काय येतं, जर पोल्युशन वाढलं, जर अल्गी अँड मायक्रो ऑर्गॅनिझम वाढले, तर प्रीक्लोरिनेशन येतं. प्रीक्लोरिनेशन त्याच्यामध्ये काय येतं, पहिल्यांदा ह्याचे काय मेथड सांगतो. पहिला क्लोरिनेशन येतं, त्याच्यानंतर ॲरेशन येतं, ॲरेशन नंतर फ्लॉक्युलेशन येतं, फ्लॉक्युलेशन अँड सेडिमेंटेशन येतं, त्याच्यानंतर RSF डिसफेक्शन पोस्ट क्लोरिनेशन येतं, त्याच्यानंतर ते सप्लाय होतं. असं ती मेथड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं स्क्रीनिंग आहे. स्क्रीनिंगच्या 2 टाईप्स आहेत, कोर्स स्क्रीनिंग, फाईन स्क्रीनिंग. कोर्समध्ये 25 mm डायमीटर आपण वापरतो आणि ती स्क्रीन आहे ते आपण 45 ते 60 च्या अँगलने आपण ते इन्क्लाइन करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं एरेशन. आता एरेशनमध्ये काय येतं, तर ग्रॅव्हिटी अँड
टर्बिडिटी वॉटर म्हणजे काय, ट्रिकिंग बेड हे ते असतं. त्याच्यात काय येतं तर आयरन आणि मॅग्नेशियम. त्याच्यानंतर काय, स्प्रे टॉवर नोझल आणि एअर डिफ्युजर आणि कॅडेस्ट्रल एरिएशन. आता ह्याच्यामध्ये पण येतं CO2 अँड आयरन ऑक्साईड आणि कलर अँड ऑर्डर टेक्निक. ह्याच्यामध्ये काय येतं CO2 20 to 45% आणि H2S येतं 35%. ओके, तर ह्या झाल्या आपल्या टोटल मेथड्स म्हणजे आपल्या वॉटर ट्रीटमेंटच्या युनिटच्या. त्याच्यानंतर मी काय तुम्हाला सम टेस्टचे क्वेश्चन तुम्हाला सांगतो जे ॲज इट इज इम्पॉर्टंट आहे आपल्या परीक्षेला. ओके, तर नमस्कार. टेस्ट सिरीजचे क्वेश्चन आपण आता सॉल्व करायला सुरुवात करतो आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्या ओझोनचे आपण थर किती असतात ते आपण समजून घेऊयात. तर ओझोनचे मित्रांनो एकूण 4-5 थर येतात. फर्स्ट लेअरला येतो आपला स्ट्रॅटोस्फिअर, त्याच्यानंतर येतं आयनोस्फिअर, मेसोस्फिअर, ओझोनोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअर, आणि सर्वात शेवटचा थर त्याला म्हटलं जातं ट्रोपोस्फिअर. हा आपल्या पृथ्वीवरचा सगळ्यात शेवटचा थर असतो जिथून आपल्या सूर्याचे रेडिएशन आपल्या पृथ्वीपर्यंत येतात, आणि हा स्ट्रॅटोस्फिअर आहे तिथून आत येतो. आणि ओझोनोस्फिअर हा ओझोनचा थर आपल्याला मानला जातो, आणि हा ओझोनचा थर ज्या सूर्यापासून येणारी जी किरणं असतात त्यापासून आपल्या पृथ्वीचं संरक्षण करतं. तर हा सिक्वेन्स आपल्या परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ॲज इट इज परीक्षेला प्रश्न येऊन जातो. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाईप कन्व्हेइंग सिवेज फ्रॉम द प्लंबिंग सिस्टीम ऑफ सिंगल बिल्डिंग टू ए कॉमन सिवेअर इज कॉल्ड ॲज हाऊस सिवेअर. म्हणजेच काय, तर पाईप कन्व्हेइंग अशी छोटी पाईप जी कन्व्हे करते प्लंबिंग सिस्टीम ऑफ ए सिंगल बिल्डिंग अ कॉमन सिवेअर, यालाच काय म्हटलं जातं तर हाऊस सिवेअर. त्याच्यानंतर झोन ऑफ पॉप्युलेशन इन अ रिव्हर स्ट्रीम. जो पॉप्युलेशनच्या झोनचा कुठल्या झोन रिव्हरमधल्या, तर पहिल्यांदा येतं झोन ऑफ डिग्रेडेशन, त्याच्यानंतर झोन ऑफ ॲक्टिव्ह डिकम्पोजिशन, त्याच्यानंतर येतं झोन ऑफ रिकव्हरी, त्याच्यानंतर येतं झोन ऑफ क्लिअर वॉटर. ह्या 4 झोन आहेत. त्याच्यानंतर आहे द कोॲग्युलंट ॲलम युज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ वॉटर इज ऑल्सो नोन ॲज ॲल्युमिनियम सल्फेट. आणि एकदा बघा, द कोॲग्युलेशन ॲलम इज युज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ वॉटर इज ऑल्सो नोन ॲज ॲल्युमिनियम सल्फेट. म्हणजेच काय, Al2SO4.18H2O. त्याच्यानंतर येतं डिफरंट टाईप ऑफ कोॲग्युलेशनचे डिफरंट टाईप काय आहेत. फर्स्ट येतं ॲलम, म्हणजेच काय Al2SO4.18H2O. त्याच्यानंतर येतं कॉपर्स, म्हणजेच काय FeSO4.7H2O. त्याच्यानंतर येतं क्लोरामाइट, म्हणजेच काय क्लोरामाइट कॉपर, त्याचा सिम्बॉल आहे Fe2SO4 थ्राईस FeCl3. त्याच्यानंतर येतं सोडियम ॲल्युमिनाइट, म्हणजेच काय Na2Al2O4. त्याच्यानंतर येतं फिफ्थ लाईम. तर ह्याच्यामध्ये ह्या ज्या नावं आहेत त्याचे सिम्बॉल काय आहेत हे आपल्या परीक्षेला इम्पॉर्टंट येतं. तर ही काढलेली मी टेस्ट सिरीजचे क्वेश्चन आहेत जे मला अवघड वाटतात आणि मला सॉल्व्ह होत नाहीत. म्हणजेच काय, असे क्वेश्चन जे खूप क्रिटिकल आहेत आणि खूप कॉम्प्लेक्स आहेत, परंतु त्याला परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून हे टेस्ट सिरीजचे क्वेश्चन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्याच्यानंतर फिफ्थ आपला क्वेश्चन आहे, ऑक्सिजनेशन कॉन्स्टंट कॅन बी रिटर्न फॉर एनी टेम्परेचर T. ऑक्सिजनेशन कॉन्स्टंट काय तर KTD इज इक्वल टू K⁻20D in bracket 1.047 raised to T-20. त्याच्यानंतर 6 आहे, द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड टू डिकम्पोजिशन ऑफ द ऑर्गॅनिक्स अंडर अ स्ट्रॉंग ॲसिडिक कंडिशन. ह्याला काय म्हटलं जातं तर केमिकल ऑक्सिजन डिमांड. म्हणजेच काय, केमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे काय हो, तर अमाऊंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड टू डिकम्पोजिशन द ऑर्गॅनिक अंडर स्ट्रॉंग ॲसिडिक कंडिशन. म्हणजेच काय, डिकम्पोजिशन करताना
लागणारा ऑक्सिजनची रिक्वायरमेंट म्हणजेच काय तर केमिकल ऑक्सिजन डिमांड. त्याच्यानंतर 7th आहे पीक सिवरेज फ्लो. तर पीक सिवरेज फ्लो म्हणजेच काय तर क्यू मॅक्स इज इक्वल टू इन ब्रॅकेट 18 प्लस अंडर रूट पी डिवाइड बाय 4 प्लस अंडर रूट पी इन ब्रॅकेट क्यू. तर ह्याच्यामध्ये पीला काय म्हटलं जातं तर पॉप्युलेशन इन 1000 आणि क्यू म्हणजे काय तर अवरेज सिवेज फ्लो. तर हा पीक सिवेज फ्लोचा असणारा फॉर्म्युला आहे. हा SSC JEE ला आलेला क्वेश्चन आहे. सो दॅट्स वाय आय टेकन एफ इन माय शॉर्ट नोट्स. ओके. सो 8 नंबरचा क्वेश्चन आहे. इफ 10 ml ऑफ रॉ सिवेज इज डायल्युटेड इन 250 ml ऑफ डिस्टिल वॉटर देन डिस्टिल फॅक्टर इज. तर DFचा फॉर्म्युला काय तर DF म्हणजे काय व्हॅल्यूम ऑफ डायल्युटेड सॅम्पल म्हणजेच काय तर टोटल जे पाण्यामध्ये मिक्स केलेलं टोटल डायल्यूट झालेलं सॅम्पल आहे डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ अनडायल्युटेड सॅम्पल. म्हणजेच काय समजा एक 10 मिली आपल्याला असलेलं एक लिक्विड आहे. ओके. आणि ते 10 ml आपण 100 ml वॉटरमध्ये टाकून दिले तर टोटल किती झाली तर 110 झाली. म्हणजेच काय वरती व्हॉल्यूम ऑफ डायल्युटेड सॅम्पल झालं 110 आणि आपण जे लिक्विड आहे ते 10 mlचं लिक्विड होतं ते असं झालं आपलं व्हॅल्यूम ऑफ अनडायल्युटेड सॅम्पल टेकन. ठीक आहे. असं DFची व्हॅल्यू काढली जाते. म्हणजेच काय डिझॉल्व झालेलं वरती आणि आपण डिझॉल्व जे सॉल्व्हंट घेतोय ते खाली लिहायचं. कळते. ठीक. त्याच्यानंतर DFची व्हॅल्यू इथे येऊन जाते. ओके. त्याच्यानंतर 9 आहे मोस्ट इफिशियंट मेथड टू कन्वे एनर्जी इन द फॉर्म ऑफ ऑइल अँड गॅसेस इज नोन ॲज पेरोलिसिस. बघाय काय द मोस्ट इफिशियंट मेथड टू कन्वे एनर्जी इन द फॉर्म ऑफ ऑइल अँड गॅस. ऑइल अँड गॅसमध्ये एनर्जी कन्वे करणारी मेथड कुठली आहे तर पायरोलिसिस हे मेथडचं नाव आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे डिझॉल्व ऑक्सिजन इन स्ट्रीम. ऑक्सिजन कुठल्या टायमाला जास्ती प्रमाणात असतो तर मॅक्झिमम ॲट नून. म्हणजेच काय दुपारच्या वेळेत जास्तीत जास्त ऑक्सिजन असतो आणि संध्याकाळच्या टायमाला ऑक्सिजन हे पाण्यामध्ये कमी प्रमाणात असतो. ओके. त्याच्यानंतर आहे टू ऑप्टेन मॅक्झिमम व्हेलॉसिटी थ्रू सर्क्युलर सिवरेज ऑफ डाया 3 mm. द डेप्थ ऑफ फ्लो शुड. तर डेप्थ ऑफ फ्लो काय असणार आहे फॉर मॅक्झिमम व्हेलॉसिटी D/D इज इक्वल टू 0.81 D/3 इज इक्वल टू 0.81 आणि डीची व्हॅल्यू इथे येऊन जाते कन्व्हर्जन करून D इज इक्वल टू 243 मीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर COD. आता COD याला काय म्हटलं जातं COD यूज टू मेजर कॉन्टॅक्ट ऑफ बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर. आता COD म्हणजे काय तर बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर फाइंड करण्यासाठी आपण COD वापरतो. आणि त्याच्यानंतर इथं आपण काय फाइंड केलं होतं तर केमिकल ऑक्सिजन डिमांड. हे बघा केमिकल ऑक्सिजन डिमांड. आता केमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे काय द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड टू डिकम्पोज the amount of oxygen required to decompose the organic under strong acidic condition. स्ट्रॉंग ॲसिडिक कंडिशनला डिकम्पोजिशन करण्याच्या मेथडला म्हणायचं केमिकल ऑक्सिजन डिमांड. त्याच्यानंतर CODलाच आणखीन काय म्हटलं जातं यूज टू मेजर कॉन्टेंट ऑफ बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजेच काय जी बायोडिग्रेडेबल काही गोष्ट असू दे त्याला म्हटलं जातं केमिकल ऑक्सिजन डिमांड. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर BOD म्हणजे काय यूज टू मेजर क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर ऑक्सिडेशन ऑफ बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर. ऑक्सिजनची रिक्वायरमेंट किती आहे हे फाइंड करण्यासाठी BOD वापरलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर BOD डिवाइड बाय COD. जर BOD COD जास्त असेल तर काय तर सफिशियंट कंडिशन टू एन्श्योर बायोडिग्रेडेबल. त्याच्यानंतर लो बायोडिग्रेडेबिलिटी ऑफ पोल्युटंट. ठीक आहे. त्याच्यानंतर 13वा क्वेश्चन काय फ्लॉक्युलेशन प्रोसेस. आता फ्लॉक्युलेशन प्रोसेस म्हणजे काय हे बघा गिल्टी मिक्सिंग ऑफ वॉटर अँड कोagulation allowing the formation of large participation of floc. आता फ्लॉक्युलेशन म्हणजे प्रोसेस म्हणजे काय तर आपण जी ट्रीटमेंट प्रोसेस करतो त्याच्यामध्ये आपण फ्लॉक्युलेशन करतोय आपली पाणी. म्हणजेच काय पाणी आपण हलवल्यामुळे काय होते तर फ्लॉक तयार होते आणि फ्लॉकनं जे काय त्याची धूळ वगैरे असते किंवा केमिकल पार्टिकल असतात ते तिथून निघून जातात आणि त्याचंच आपल्याला डेफिनेशन इथे विचारलेलं आहे. तर फ्लॉक्युलेशन प्रोसेस. आता फ्लॉक्युलेशन प्रोसेस म्हणजे काय
gently mixing the water and coagulation, allowing the formation of large particles of फ्लॉग. ठीक आहे. त्याच्यानंतर 14वा इथं मुद्दा दिलेला आहे, टाईप ऑफ डीके प्रोसेस. टाइप ऑफ डीके प्रोसेस टेकिंग प्लेस इन अ बेंगलोर अँड इंदोर मेथड ऑफ डिकम्पोजिशन. आता मेथड ऑफ डिकम्पोजिशनच्या मेथड आहेत, म्हणजेच काय, कचरा कुजवण्याच्या मेथड्स. आता त्याच्यामध्ये 2 मेथड्स असतात. फर्स्ट बेंगलोर मेथड, सेकंड इंदोर मेथड. आता बेंगलोर मेथडमध्ये काय असतं तर ॲनोरेबल मेथड आहे, म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन नसतो. आणि इंदोर काय तर ॲनॉर्बिक आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो. आता हे बघा, आता बेंगलोर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, एकदम सिटी, एकदम अशी क्राऊडेड सिटी आहे, तिथं लय पोल्युशन वगैरे त्रास व्हायला लागले दिल्लीसारखाच. म्हणजे काय ॲनॉर्बिक मेथड आहे तिथं. ॲनऑर्बिक मेथड आहे म्हणजेच काय ऑक्सिजन नाही आहे. त्याच्यानंतर दुसरी सिटी इंदोर कसं आहे, स्वच्छ नवीन सिटी आहे, त्यामुळे तिथं काय ऑक्सिजन जास्त आहे हो, त्यामुळे त्याला म्हणायचं ॲरोबिक. कळतं आहे. ॲनॲरोबिक ऑक्सिजन नाही आहे, ॲरोबिक ऑक्सिजन आहे. ॲनॲरोबिक कुठं बेंगलोर, का तिथं ऑक्सिजनची कमतरता आहे. त्याच्यानंतर इंदोर मेथड म्हणजेच काय ॲरोबिक का तिथं ऑक्सिजन आहे. कळते. ओके. त्याच्यानंतर फायर डिमांड ऑफ सिटी हॅव्हिंग पॉप्युलेशन 169,000 इज. आता फायर डिमांड कसे करायचे तर त्याचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, Q = 100 √P. आता P आहे ते 1000मध्ये घ्यायचे असतात व्हॅल्यू. हायशी इथे पुटकून टाकली तर Pचा ह्याचा स्क्वेअर रूट येऊन ते व्हॅल्यू आली 13 आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करून व्हॅल्यू आली 1300 K आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 16वा आहे, detritus tank are used for removing grit and silt in primarily treatment of sewage. आता detritus tank काय, detritus tank are used to removing grit and silt in primarily treatment of sewage. त्याच्यानंतर 17वा काय तर केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर. केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर काय, फर्स्ट अल्कलिनिटी आहे, त्याच्यानंतर काय सल्फेट आहे, त्याच्यानंतर काय तर हार्डनेस आहे. तर 3 केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर्स आहेत. फर्स्ट अल्कलिनिटी, सल्फेट आणि हार्डनेस. आणि फिजिकल ट्रीटमेंट म्हणजे हे काय तर टर्बिडिटी. आणखी बऱ्याच काहीतरी आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक फॉर्म्युला आहे BODTचा. तर ती फॉर्म्युला काय L0 इन ब्रॅकेट 1 - e⁻⁻ KT. ओके. त्याच्यानंतर 19 आहे, फ्रेश सिवरेज इन अ अल्कलाइन इन अ नॅचरल जे असतं पाणी, गढूळ पाणी, फर्स्टला ते अल्कलाइन असते, म्हणजेच काय तर बेस असते, आणि त्याच्यानंतर ते ॲसिडिक होते. पहिलं पाणी जे अल्कलाइन असते म्हणजेच काय बेस, त्याच्यानंतर ते ॲसिडिक होते. आता ते कशामुळे होते, बिकॉज बॅक्टेरियल ॲक्शन, हळूहळू त्या पाण्यामध्ये बॅक्टेरियलचे ॲक्शन होत जातात आणि बेसिक नेचरचे कन्वर्ट इंटू ॲसिडिक नेचर होऊन जातं. त्याच्यानंतर 20वा आहे, इफ BOD5 ऑफ सिवेरेज कमिंग फ्रॉम ॲन industry is 200 kg per day, then population equivalent will be. If BOD5 of a sewage coming from an industry is 200 kg per day, BOD आहे 200 kg per day, then population equivalent will be. Population equivalent is equal to total BOD5 of industry in kg per day divided by 0.08 kg per day. ठीक आहे. काय 200 divided by 0.08 म्हणजेच काय 2000 डिवाइड बाय 8. तर 8चा भाग लागला इथं आणि आली तिथं व्हॅल्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर सिटी पॉप्युलेशन. आता सिटी पॉप्युलेशन फायर डिमांड काढायचा फॉर्म्युला आपण पहिल्यापासून बघितला आहे, Q = 100 √P = 100 Pची व्हॅल्यू टाकली तिथं आणि इथं व्हॅल्यू येऊन जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ कॉग्युलेशन काय तर ॲलम आहे, कॉपर आहे, क्लोरिनेटेड कॉपर आहे, सोडियम ॲल्युमिनेट आहे. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न काय तर आपल्याला ॲलम असं दिलं जातं आणि ॲलमचा फॉर्म्युला विचारला जातो. तर आपण कन्फ्युजन होतं कारण बिकॉज आपण फॉर्म्युला आपण रिटेन केलेलं नाही. सो दॅट्स वाय वी हॅव टू मस्ट लर्न. तर ॲलम म्हणजे काय तर Al2SO4 thrice.10H2O. त्याच्यानंतर काय कॉपर. आता कॉपर म्हणजे काय तर FeSO4.7H2O. त्याच्यानंतर काय क्लोरिनेटेड कॉपर. आता क्लोरिनेटेड कॉपर म्हणजेच काय Fe2SO4 thrice.FeCl3. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सोडियम ॲल्युमिनेट.
आता सोडियम ॲल्युमिनेटचा फॉर्म्युला काय, Na2Al2O4. त्याच्यानंतर काय पाचवं, लाईम. ठीक आहे. आता हे तुम्ही पट्टदिशी पाठ करून घ्यायचं कारण हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 23वां काय, इन विच मेथड ऑफ इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन वी अश्युअर रिमेन्स कॉन्स्टंट. इन विच मेथड पर्सेंट ऑफ इन्क्रीज इन पॉप्युलेशन वी अज्युम रिमेन्स कॉन्स्टंट. आता कुठल्या मेथडमध्ये पॉप्युलेशनची ग्रोथ आपण रिमेन्स कॉन्स्टंट म्हणतो, तर जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड. अनेकदा रिवाईज करा मित्रांनो. पहिली मेथड काय, तर अरिथमॅटिक इन्क्रीज मेथड. अरिथमॅटिक इन्क्रीज मेथड कुठे वापरली जाते, तर ओल्ड सिटीमध्ये. त्याच्यानंतर जॉमेट्रिक इन्क्रीज मेथड. जॉमेट्रिक इन्क्रीज मेथड कुठे वापरली जातं, तर कॉन्स्टंट रेटने वाढणारी सिटी ग्रोथ, तर ती कुठे होतं, एखादी नवीन सिटी वगैरे आपण तयार करतो तिथे आपण ते वापरले जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता कुचलिंग फॉर्म्युल्याने फायर डिमांड काढणं. तर कुचलिंग फॉर्म्युला काय, तर 3182 अंडररूट पी हा आपला आहे कुचलिंगचा फॉर्म्युला. आता त्या कुचलिंगच्या फॉर्म्युल्यामध्ये पीची व्हॅल्यू टाकली इथं 1000मध्ये 144 आली. 144चा स्क्वेअर रूट आला 12. 3182 अंडररूट 12. तर ह्याचं मल्टिप्लिकेशन करून इथं हा व्हॅल्यू काढून घ्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर 25. आता 25 काय, द ट्रॅप युज्ड टू डिस्कनेक्टेड सॅल्वेज ड्रेन फ्रॉम मेन ड्रेनेज सिस्टीम. आता मेन ड्रेनेज सिस्टीममध्ये ट्रॅप युज्ड फॉर डिस्कनेक्टेड सॅल्वेज ड्रेन फ्रॉम मेन ड्रेनेज सिस्टीम. आता मेन ड्रेनेज सिस्टीममधून कुठली व्हॅल्यू फाइंड केली जाते, तर इंटरकनेक्टिंग ट्रॅप हे वापरलं जातं फॉर टू ट्रॅप युज्ड टू डिस्कनेक्टेड अ सॅलेज ड्रेन फ्रॉम द मेन ड्रेनेज सिस्टीम. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर पुढं काय आलेलं आहे, फ्लोराईड. आता फ्लोराईड कुठं वापरलं जातं, तर डेंटल कॅव्हिटीसाठी फ्लोराईड वापरलं जातं. त्याच्यानंतर काय, कॅल्शियम कुठं वापरलं जातं, तर बोन आणि टीथमध्ये वापरलं जातं. त्याच्यानंतर 27वा क्वेश्चन आहे, सेल्फ प्युरिफिकेशन प्रोसेस इन स्ट्रीम पॉप्युलेशन बाय द वेस्ट ऑफ वॉटर कॅन बी डिवायडेड इंटू 4 झोन इन विच झोन डू व्हॅल्यू इज रिड्यूस्ड टू बी 0. इन विच झोन, कोणत्या झोनमध्ये व्हॅल्यू त्याची 0 होतं, कुठल्या झोनमध्ये, झोन ऑफ ॲक्टिव्ह डिकम्पोजिशनमध्ये ते होऊन जातं. त्याच्यानंतर 28वां काय, तर प्लेन क्लोरिनेशन. आता प्लेन क्लोरिनेशन म्हणजे काय, ओनली क्लोरिनेशन अँड नॉन अदर ट्रीटमेंट इज गिवन. त्याच्यामध्ये काय, रिमूव्ह बॅक्टेरिया, ऑर्गॅनिक मॅटर, कलर. तर त्याच्यामध्ये काय, तर 20 to 30% mg/L. त्याचा डोस किती असतं, डोस इज इक्वल टू 0.5 ppm. त्याच्यानंतर काय, सोर्स ऑफ रेसिड्युअल पॉप्युलेशन काय, तर मेडिकल युजेस, एक्सरे रिसर्च. रेडिओ पॉप्युलेशनचे सोर्सेस काय आहेत, तर काय, मेडिकल युजेस म्हणजे जे एक्सरे वगैरे असतात त्याच्यातून रेडिओ पोल्युशन होतं. अजून कशातून होतं आहे, तर रिसर्च केल्यामुळे. ओके. त्याच्यानंतर 30वा क्वेश्चन आहे, इकोसिस्टीम म्हणजे काय, तर कम्युनिटी अँड एन्व्हायरमेंट. त्याच्यानंतर फायर एक्सटिंग्विशन काय, तर ॲक्टिव्ह फायर अँड प्रोटेस्ट सिस्टीम. फायर एक्सटिंग्विशनचा लॉंग फॉर्म हा सुद्धा आपल्या ESCला नाही तर SSC JEला आलता काय तर बहुतेक. तर त्याच्यामध्ये काय, फायर एक्सटिंग्विशर इज ॲक्टिव्ह फायर अँड प्रोटेक्शन सिस्टीम. 32 क्वेश्चन काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, द डेव्हलपमेंट दॅट मीट्स द नीड्स ऑफ द present without compromising the ability of future generation to meet their own needs is known as sustainable development. म्हणजेच काय, आपली ग्रोथ करायची परंतु येणाऱ्या भविष्यामधील जी पिढी आहे वगैरे काही फ्युचर जनरेशन आहे त्याच्या नीड्सला आपण काहीसुद्धा धक्का लावला नाही पाहिजे, म्हणजेच काय, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके. त्याच्यानंतर पुढे काय, 33वा क्वेश्चन, वॉटर क्लासिफिकेशन बाय द टर्म्स DBO. आता DBOचं वॉटर क्लासिफिकेशन सिस्टीम म्हणजे काय, डिझाईन बेस युजेस. DBOचं लॉंग फॉर्म आहे. म्हणजेच काय, डिमांड बेस यूजने आपण वॉटर सिस्टीम तयार केली असते. त्याच्यानंतर काय, EIA. आता EIAचा लॉंग फॉर्म काय, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. EIAचा लॉंग फॉर्म आहे, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. त्याच्यानंतर 35 क्वेश्चन काय, वॉटर प्रिव्हेन्शन अँड कॉन्ट्रॅक्ट ऑफ पॉप्युलेशन ॲक्ट. आता वॉटर प्रिव्हेन्शनचा हा ॲक्ट आहे. तर वॉटर प्रिव्हेन्शनचा ॲक्ट काय, तर 1977.
हा 1977 हा वॉटर प्रिव्हेन्शनचा ॲक्ट आहे. त्याच्यानंतर फर्स्ट प्रोटेक्शन कधी आलता त्याचा, तर 1980ला त्याचा फर्स्ट प्रोटेक्शन आलता. त्याच्यानंतर काय, एअर पोल्युशन. आता एअर पोल्युशनचा ॲक्ट काय, तर 1981 हा एअर पोल्युशनचा ॲक्ट आहे. त्याच्यानंतर काय, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट हा कधी आला, तर 1986ला आला. तर हे ॲक्टसुद्धा आपल्या परीक्षेला इम्पॉर्टंट आहे. आय थिंक WRD एक्झामला सुद्धा हा ॲक्ट आलेला होता. सो हा मी क्वेश्चन इथं नोट डाऊन केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 36. आता 36 क्वेश्चन काय, टोटल वॉटर रिक्वायरमेंट काय, तर मॅक्झिमम हवरली डिमांड आणि मॅक्झिमम डेली डिमांड प्लस फायर डिमांड या दोघांचं मिक्सेस म्हणजेच काय टोटल वॉटर डिमांड असतं. ठीक आहे. तर 36 क्वेश्चन झाले आहेत मित्रांनो. आपण आता पुढच्या क्वेश्चनला बघूया. थोडं पेज राहिलेलं आहे, एवढं झाल्यानंतर आपला हा टॉपिक कव्हर होऊन जातो. त्याच्यानंतर आपण आणि थोडे टॉपिक रिमेनिंग राहतात ते आपण पार्ट 2मध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. इथे काय लिहिलं आहे, 1 पीक हवरली डिमांड, व्हॉट इज द मॅक्झिमम डेली कन्झम्पशन फॉर द सिटी, ॲव्हरेज डिमांड कन्झम्पशन ऑफ 10,000 मीटर क्यूब. आता हे काढलं कसं करलं जातं, तर पीक हवरली डिमांड इथे विचारलं. आता पीक हवरली डिमांड कसं करायचं, तर 2.7 इंटू ॲव्हरेज हवरली डिमांड. आता 2.7 इथं मल्टिप्लिकेशन केलं आणि इथं व्हॅल्यू काढल्या. तर आता हा फॉर्म्युला आहे मित्रांनो, हा परीक्षेला मोस्ट इम्पॉर्टंट विचारलं जातं. म्हणजेच काय, मॅक्झिमम हवरलीचा फॉर्म्युला सांगा, डेलीचं सांगा, विकलीचं सांगा आणि मंथलीचं सांगा, असंही विचारलं जातं. तर त्याची ट्रिक आहे मित्रांनो, पहिल्यांदा आपण हवरचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, त्याच्यानंतर डेलीचं लक्षात ठेवायचा, त्याच्यानंतर विकलीच लक्षात ठेवायचा, त्याच्यानंतर मंथलीचं लक्षात ठेवायचं. हे बघू. आता काय, मॅक्झिमम हवरली डिमांड, आता ते कसं असतं, 1.5 इंटू ॲव्हरेज हवरली डिमांड ऑफ मॅक्स डे. त्या हवरली डिमांडचा मॅक्स डेला आपण इथं फॉर्म्युला घेतो. त्याच्यानंतर डेली, आता डेलीमध्ये किती आहे, तर 1.8. त्याच्यामध्ये कसं लिहायचं, ॲन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड ते घ्यायचं 1.8 आणि विकलीमध्ये कसं घ्यायचं, 1.48 इंटू ॲव्हरेज डिमांड. असं सिक्वेन्स वाईज पार्ट करायचं. आणि मंथलीला तेवढे घ्यायचं 1.28 इंटू ॲव्हरेज मंथली डिमांड. आता हे बघ, हवरली 1.5, डेली 1.8, विकली डेलीच्या पुढे वीक येते, विकली 1.48 आणि लगेच मंथलीला एकदम व्हॅल्यू 1.28 कमी होऊन जाते. का, कारण वीक आणि मंथमध्ये लई गॅप आला, 3 आठवड्याचा गॅप आला, त्यामुळे 1.28 अशी व्हॅल्यू लिहिली, लई राहून गेलं. असं आपण काही ट्रिकने ते लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पाईप ॲपरेटस. आता पाईपचे ॲपरेटस काय काय आहेत, आता हे इथून आता वॉटर म्हणजे प्लॅन्टपासून आपण इथं पाणी चालू केलं. पहिलं काय, चेन वॉल्व आहे, त्याच्यानंतर काय ड्रेनेज वॉल्व आहे, त्याच्यानंतर स्लुईस वॉल्व आहे, त्याच्यानंतर काय एअर वॉल्व आहे, त्याच्यानंतर काय चेक वॉल्व आहे, असं ते पाणी जाते. त्याच्यानंतर आता हे बघ काय लिहिलं आहे, स्लुईस वॉल्व. आता स्लुईस वॉल्व म्हणजे काय, याला गेट वॉल और शट ऑफ वॉल असंही म्हटलं जातं. आता यूज काय ह्याचं होतं, टू रेग्युलेट द फ्लो ऑफ वॉटर थ्रू द पाईप अँड इसेन्शियल टू डिवाइड द मेन्स इंटू सिवरेज स्टेशन. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय असतं, तर 2 पाईपच्या समिटला प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर काय, सेकंड काय, एअर वॉल / एअर रिलीफ वॉल. आता ह्याच्यामध्ये काय असतं, पाईपमधील एअर काढायला हे वापरलं जातं. ह्याच्यामध्ये कसं असतं, तर समिटला प्रोव्हाइड करतात, सो पाईपमध्ये एअर बसून ब्लॉकेज होऊ नये. एअर वॉल आता आपलं पाणी वगैरे शेतात आपण पाणी बसते, तिथं आपल्या होलाला आपण एअर वॉल घालून चालते. का, कारण एअर लिकेज वगैरे होऊ नये. बघा आपण कुठल्या रानात वगैरे होलाकडे गेलो तर तिथं असं एअर वॉल वगैरे लावलेलं असतं, बरोबर. त्याच्यानंतर पुढं काय, चेक वॉल. आता चेक वॉल हे काय असते, रिफ्लेक्स अँड नॉन रिटर्निंग वॉल. यालाच वॉटरला एका डायरेक्शनने नेण्यासाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर काय, ड्रेनेज वॉल. आता ड्रेनेज वॉल म्हणजे काय, तर स्कोरिंग वॉल आणि ब्लो वॉल. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, तर सँड सिल्टला रिमूव्ह करायला हे आपण हे वापरतो. काय आहे, ड्रेन वॉल और स्क्रेनिंग वॉल और ब्लो वॉल. त्याच्यानंतर पाचवं काय, तर बटरफ्लाय वॉल. आता बटरफ्लाय वॉलमध्ये काय असतं, तर रेग्युलेट अँड स्टॉपिंग फ्लो इन लार्ज साईज अँड पाईप्स. बटरफ्लो वॉल. आता बटरफ्लो वॉलमध्ये कसं असतं, तर रेग्युलेट
स्टॉपिल फ्लो इन अ लार्ज साईज पाईप. त्याच्यानंतर 6वं आहे बल वॉल. आता बल वॉलमध्ये काय येतं तर बल वॉल ऑफ ए वाय बल बॉल वॉल यूज टू मेंटेन अ कॉन्स्टंट लीगल इन अ इव्हॅल्युएशन टाईम ऑर ए रिव्हर्सवर. आता ह्याच्यामध्ये कसं असतं असं बल लावलं असतं आणि तिथून वरती येत जाणार, असं पाणी भरत जाणार, लास्टला पाणी बंद होऊन जातं, असं ते बल वॉल असा तिथं असतं ते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय प्रेशर रिलीफ वॉल और सेफ्टी वॉल. आता प्रेशर रिलीफ वॉल आणि सेफ्टी वॉल म्हणजे काय कुठं वापरलं जातं जेव्हा पाईपमध्ये सडनली प्रेशर वाढतं अशा ठिकाणी प्रेशर वॉल तिथं वापरलं जातं. ह्याच्यामध्ये काय येतं प्रेशर रिलीफ वॉल इज ए ओपन अँड इंटेन्सली म्हणजे प्रेशर जिथं तयार होतं अशा ठिकाणी तिथं प्रेशर वॉल हे लावलं जातं. आता इथून आपला हा फर्स्ट पार्ट आता आपला संपला जातो. इथून आपला जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते पटापट मी ते कवर केलेले आहेत. किंवा हा व्हिडिओ डबलदा बघा, तुमचे पार्ट फर्स्टचा एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग कंप्लीट झाला आहे. सेकंड पार्ट म्हणजे हा जे आपलं बुक आहे त्यातून आपण हे रिव्हिजनसुद्धा आपण हे तुम्हाला करून देणार आहे फुल सब्जेक्टचं. त्याच्यामुळे मधूनसुद्धा तुमचं चांगल्या पद्धतीने इफेक्टिव्ह रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे. तर भेटूया पार्ट 2मध्ये. तो व्हिडिओसुद्धा आपण लगेचच अपलोड करतो. ओके. भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.